मॅडम डॉक्टर मॅडम. हा मावशी बोला बोला. कधी कधी येईल होश मॅडम, कधी येईल होश? आणि आणि हिला बाहेर का काढलं तुम्ही आयसीयू मधून? बाहेर का काढलं तुम्ही हिला? हे बघा, तुम्ही हे बाहेर का काढलं हे बाहेर तिकडे विचारून घ्या. ते मी काही सांगू शकत नाही. मी फक्त पेशंट बघायचं काम करते. असं काय करता मॅडम? पेशंटला बाहेर काढलं, हे बाहेर आणून टाकलं इकडं वॉर्डमध्ये. खूप सिरियस पेशंट आहे, खूप सिरियस पेशंट आहे मॅडम हे. हो 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 मावशीबाई, माहिती आहे आम्हाला सिरियस पेशंट आहे. ते मला नाही माहिती, तुम्ही एखाद्या वेळेस फीस वगैरे काही भरली नसन त्यामुळे आणून टाकलं असन. खूप खूप पेशंट सिरियस आहे तुमचं. आणि तिला सलाईन वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. तुम्ही इथे वॉर्डमध्ये जाऊन विचारा काय भानगडी ती. मी इथं फक्त जॉब करते, हे हॉस्पिटल काही माझं नाही आहे. मी फक्त जॉब करते इथं. मॅडम तुम्ही विचारा ना मॅडम, सांगा ना मॅडम. असं कसं मॅडम? आम्ही भरू ना फीस काय ती. ठीक आहे, मी तुम्हाला जे काय सांगितलं ते सांगितलं. पटकन तुमचं काय ते प्रोसेस असेल ते करून घ्या. आणि पेशंटला अर्जंट ICU भरती करावं लागणार. ह्या लगेच तुम्हीच विचारा. मी नंतर येते थोड्या वेळानं ICU भरती केल्यानंतर. पटकन प्रोसेस करून टाका काय ती. पण मला पैसे भरले नाही का दवाखान्यामध्ये? काय भानगड काही? थांब मीच विचारते, मीच पाहते काय भानगड. ओ शिष्टारीबाई. हा मावशी बोला ना, काय म्हणता? आमचं पेशंट बाहेर काढून टाकलं, ते आणून वॉर्डमध्ये टाकलं आणून पेशंटला. वॉर्डमध्ये आणून टाकलं? हो म्हणाली ना. हो त्यांच्या मिस्टरांनी त्यांना इथे ॲडमिट करून गेले आणि काही हॉस्पिटलची काही प्रोसेसच गेली नाही. आणि त्यामुळे त्यांना इकडे आणून टाकलं बाहेर असं वाटतं मला. काय प्रोसेस करायची होती? काही ॲडमिशन फीस असती, ती भरावं लागते. मग ते भरलं नाही, काही नाही. मग असं कसं? असं मी भरते ना मग फीस, ॲडमिशन फीस मी भरते ना. ठीक आहे, भरून टाका. हे घे फीस, पैसे घेऊन घे हे. आणि ॲडमिशन फी भरून टाका. आमचा फॉर्म भरून टाका ॲडमिशनचा. धरा. ठीक आहे मावशीबाई, ठीक आहे. तुमचं पेशंट आता परत याच्यामध्ये शिफ्ट होऊन जाईल ICU मध्ये. ठीक आहे. हो. आणि जर पैशाची काही असलं प्रॉब्लेम तर मला सांगा ना तुम्ही. असं बाहेर नका टाकू ना पेशंटला. जीव घेऊ गेला पेशंटचं तर काय करायचं बरं? काय करायचं सांगा. पैशासाठी फक्त पैशासाठी बाहेर आणून टाकलं पेशंटला. कमाली बुवा तुमची. नाही ना, आमच्या हातात नसतं ना बाई ते मावशी. ते वरच्या लोकांच्या हातात असतं. आम्ही फक्त फॉलो करतो त्या गोष्टी. काय खरंच पैशापेक्षा माणसापेक्षा पण पैसे जास्त आहे आजकाल. महत्व माणसाला महत्वच नाही आजकाल, पैशाला जास्त महत्व आहे. बाई म्हणाली लवकर उठ ग माय. लवकर उठ. काय झालं असं माय म्हणालीला? अजून सुधीवर नाही आली. मावशी, तुम्ही इथे थांबू शकत नाही बरं का. तुम्ही बाहेर थांबा. सिस्टर, तुम्हाला सांगता येत नाही का या मावशीला इथे थांबू नका म्हणून? कळत नाही का तुम्हाला काही? सर मी सांगितलं सर त्यांना थांबू नका म्हणून. नाही ना साहेब, काय थांबू नका म्हणता? आमचं पेशंट बाहेर आणून टाकलं होतं, बाहेर तिकडे वॉर्डमध्ये. सलाईन नाही, काय नाही. किती सिरियस पेशंट आहे आमचं. फक्त पैशासाठी पैसे भरले नाही म्हणून बाहेर आणून टाकलं होतं पेशंट. कसे लोक आहे हो तुम्ही? आणि तुमच्या भरोशात सोडायचं का मी पेशंटला मग? हे बघा मावशी, काही हॉस्पिटलची प्रोसेस असती ती पूर्ण करावंच लागते. मग म्हणून हे सगळं करावं लागतं. त्यामुळं आम्हाला काय करायचंय? तुम्ही प्रोसेस पूर्ण केली, आम्ही ट्रीटमेंट सुरू करणार. हो, पण काही माणुसकी नावाची काही चीज आहे की नाही तुमच्या हॉस्पिटलला? नुसतं पैसा पाहिजे. ठीक आहे मावशीबाई, ठीक आहे. तुम्ही जा बाहेर बरं, जा. ते नाही थांबू शकत तुम्ही. ICU आहे, ICU नाही थांबू शकत तुम्ही. हो ठीक आहे. पण हे सांगा ना एकदा, पेशंटला काय बेशुद्ध द्या अजून? कसं काय होश येत नाहीये? बघा मावशीबाई, तुमचं पेशंट कोमात गेलेलं आहे. काय कोमात? हो मावशी, कोमात आहे पेशंट. मग कोमातून बाहेर कधी येईल? काही सांगू शकत नाही मी. आता ते देवाच्या भरोशावर. असं कसं? काहीतरी सांगा ना. हे बघा, आजही येऊ शकतं आणि 2-3 दिवसांना पण येऊ शकतो किंवा 1 महिनाही लागू शकतो. असं आहे पा. बापरे बाप. हो, कारण या बाई खूप घाबरलेली पण होती आणि ते पूर्ण नाका तोंडात पूर्ण पोटात पाणी गेलं. आणि यांचे काही जे नर्वस सिस्टम आहे, आता हे तुम्हाला तर सांगून काही कळणार नाही. त्या सिस्टम जे आहे त्यांना हानी पोचली, त्यामुळे त्या कोमात गेलेलं आहे. आणि निमोनियाही खूप झाला त्यांना. चला बरं, चला तुम्ही बाहेर बसा बरं. जा, करू द्या आम्हाला चेकअप पेशंटची. तर चला, मी औषधं सांगतो, ते नोट करून घ्या, लिहून घ्या. हो सर, हो सांगा सर. मावी काय झालं माही? काय झालं हे? सखूबाई, अरे सखूबाई, ओ सखूबाई. अरे बोल ना बोल. काय विचार करू राहिली कावाची? मी 2दा आवाज दिला, तू ऐकलंच नाही. काही नाही. आणि मनाली जवळ कोण आहे? एकटीची गावात मनाली? हो, बसू देत नाही आतमध्ये, थांबू देत नाही, म्हणून बाहेर आले मी. हो का? आणि काय सांगितलं मग डॉक्टरना? तुला कसं सांगू आता? कसं सांगू तुला? काय पण नेमकं काय? डॉक्टर म्हणलं कोमात गेली.
मनाली कोमात गेली. मनाली कोमात गेली मनाली. बापरे बाप, कसं होईन आता मग. पम्मू थांब, पम्मू कुठं चालला पम्मू? कुठे नाही सखूबाई, इथंच आहे. मनाली बरी होईन ना सखूबाई, मनाली बरी होईन ना. हा होईल होईल, बरी होईल, नको टेन्शन घेऊ, बरी होईल. चला आता वावरात जाऊन येतो. टाइमपास झाला आता ते मनालीच्या नांदात. वावरात कसं काय आता लेडीचा पाऊस चालू आहे. हा चिवडलं का काय वावरत, कोणा जाऊन पाहिलं नाही वावरात. नाही तर काय भाऊ, काय गेल्या पवायला तिकडं आणि बसल्या शिल्लक कामं करून. कामं धंदे गेले, जीवाला भेव, पैसा तर पैसा गेला. आणि आता पोरीचं काय होतंय, कोमात गेली पोरगी, वाचती का जगती, कितीच अवघड झालं आता. हे शिल्लक कामं, नुसते शिल्लक कामं. लस बायाला बुद्ध्याच नाही या, विचार करून कामच करीत नाही बाया. काय सखाराम, काय विचार चालला? हा काही नाही माऊली, काही नाही. बोला ना माऊली, कुठं निघला? चाललो होतं वावरात. आता 2-3 दिवस झाले ना वावरात, चक्करच नाही आता यायची. लय झडगं बी लागलं होतं. झडग्याच्या नादात काय आता सारख्या साहेबांनीचा काय माहिती बाबा, पच झाल्या का काय, मेल्या का जगल्या का काय, काही पत्ताच नाही बाबा. म्हणलं चला वावरातून जाऊन येऊ. मी तर म्हणतो की काय आहे की नाही कोण सारख्या गेला सोडून सगळ्या पाण्याने. हो ना राव, पाऊस आला, लय लावून धरलं ना. कसं ऊनच नाही, किती दिवस झाले ऊन नाही, अजिबात ऊन नाही. नुसतं भिरी 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 पाऊस चालूच आहे. बिमाऱ्या वाढायचं काम नसतं. हाव ना राव, काय नाही का रे शांताराम, कसं काय तो ती मेवण्याची बायको मग? हा वरी का ती पोरगी, वाहून गेलेली पोरगी बरी का? कशाच राव माऊली, काही बरी नाही राव, काय सांगा तुम्हाला. असं काय झालं रे, म्हणजे काय नेमकं? सुधीवर आली असं ना ती का नाही? अरे राव, काय सांगू माऊली, कोमात गेली ना ती पोरगी. कोमात? अरे बाप रे बाप, मग रे आता अवघड परिस्थिती. हाव ना राव, काय करावं, भाकरी गोड लागा ना, काही नाही. मी बायको तर दवाखान्यात रडतच राहते सारखी सारखी. घरी पण नाही आली, स्वयंपाक नाही केला, काही नाही. पोळीनं केलं बा कशा कच्च्या पच्च्या पोळ्या, त्याच खाल्लं चाललो. आता मग त्याच्यानंतर पोटनं दुखाव. अरे बाप रे बाप, कोमात म्हणल्यावर लय अवघड सिच्युएशन आहे. मग काय म्हणला रे मग डॉक्टर? काय म्हणलं डॉक्टर? डॉक्टर म्हणलं 2-3 दिवसात येऊ शकतो होश, नाही तर महिना बी लागू शकतो, नाही तर आजच्या आज येऊ शकतो असं म्हणलं बा डॉक्टर. आता देवाला हात जोडा म्हणला, प्रार्थना करा म्हणला देवाची. आम्ही आमचे प्रयत्न करतो म्हणला, आता ट्रीटमेंट करतो म्हणला आम्ही, असं मग डॉक्टर म्हणलं बा. आता ते तरी काय म्हणणार ना डॉक्टर लोक. काय बाप्पा अवघडे, काही गरज होती का बाप्पा पाण्यात जायची पोवायला त्या नदीवर? गरज होती काही? किती अवघड काम आहे आता हे. हो ना राव, तेच ना, अवघड झालं राव हे. तिच्या मायबापाला कळवलं का मग? कळवलं का मायबापाला? मायबापाला कसं कळवणार, ते आता बोलतच नाही. ते तर माहीत आधी महिन्यात आधी सांगितले की तू मेली आमच्यासाठी म्हणून पोरगी. तर मग आता काय सांगणार बघ, आपल्याकडं तर नंबर आहे आपल्याकडं, पण मग फोन करायला कसं करा बघ फोन, असं म्हणतो बघ मी. तुमचे लय मारा कुठे व्हायला नाही बरं, माईच्या बापाच्या मामाच्या आणि तुमच्या, आहे की नाही? हो ना, मग कसं यायला फोन करता, परत येऊन धिंगाणा करायची तर म्हणायची तुम्हीच मारला आमच्या पोरीला. तरी त्यांना माहिती आपण काही केलं नाही, पण आळ घ्यायला काय लागतं केस करायला आपल्यावर का, नाही तर काय. खरे आळ घ्यायला काय लागतंय, बरोबर आहे. मग माऊली जोक वावरात मी ढोरं वस्त्र पाणी पाजायचे. मग पाजला असं ना रे भाऊ राकेश ना, तो पोरगा येईल ना पहिल्या बायकोचं, मग त्याला पाजले असं ना ढोरं वस्त्र पाणी. हावराव ते म्हणून बरं आहे बापा, मग नाही तर काय अवघड असतं. पोरगा आल्यापासून ढोरं वासरं सगळं काम करतं, सगळं करतं काम. जाय बापा मग काय आता. हाव जातो.